हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आता जस्ट वाजलेत 11:30 आणि मी उठलो भावांनो 9:30 वाजता उठलो. आणि भावांनो तुम्हाला एक सांगतो बरं का, रात्री यायला खूप म्हणजे खूप उशीर झाला भावांनो. रात्री बरं का भावांनो, एवढं उशीर झाला ना, का माहिती का, ट्रॉफिक खूप होतं, म्हणजे खूप ट्रॉफिक होतं भावांनो. आणि आम्ही ना 11-11:30 वाजता चाकणच्या साईडला थांबलो होतो. आणि त्या टायमिंगला थांबल्यानंतर कळलं की यार ट्रॉफिक खूप आहे बरं का. आणि भावांनो मी झोपतो म्हणून मला काय एवढं लक्षात नाही. बट मी उठल्यानंतर एक थांबवली होती आम्ही चाकण साईडला. थांबल्यानंतर उठलो मी जरा थोडं बघितल्यानंतर यार आपण 11-11:30 वाजता इथं आहे, पण ट्रॉफिक खूप आहे राव ना. कसं पण आलो, म्हणजे आम्ही रूमपर्यंत आलो नंतर आल्या 1 वाजले भावांनो आम्हाला यायला. तरी आम्ही लवकर आल्यानंतर मला सांगतो बरं का, मी आल्यानंतर बघतो की मी झोपलो होतो बरं का भावांनो. मी झोपलो होतो, आल्यानंतर बघतोय की राव मी अजून झोपेतच आहे. म्हणजे मला समजलं नव्हतं की मी अजून आलोय का रूमवर, हे सुद्धा मला भान नव्हतं भावांनो. म्हणजे असलं झोपी गेलतो मी, कारण की झोपले लागलेले भावांनो. मला डोकं लय दुखत होतं, कारण की डोकं, सर्दी, नाक वगैरे लय जाम झालं भावांनो. कारण कसं माहिती का, प्रत्येक हॉटेलवर थांबत थांबत आलो भावांनो आम्ही ना. थांबत आल्यामुळं भावांनो ती कुठलं बी पाणी वगैरे पिऊन, पाणी बॉटल वगैरे इकडचं तिकडचं पाणी वगैरे पिऊन ना आम्हाला ती सर्दी लय जाम झाली ती मला. म्हणजे मला पर्सनल झालं होतं, बाकी कोणाला नव्हतं झालं. आता ज्येष्ठ बघा भावांनो, मी गाडीत बसलोय. आता मी तर रूममधला ब्लॉग बनवू शकत नाही, का माहिती का, माझे भाऊ वगैरे आहेत, त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी बनवतोय. भावाच्या गाडीमध्ये येऊन ब्लॉग शूट करतोय भावांनो. असं ते भावांनो, काय विषय नाही. आजचा ब्लॉग आहे ना, कारण की ना मला एक ऑप्शन नाही भावांनो, खरं सांगतो बरं का. मला का नाही की आपण काम काय केलं पाहिजे. मी आहे ना उठल्यानंतर बरं का, दात वगैरे घासून थोडे नाश्ता वगैरे केला. कालच्या भाकऱ्या वगैरे होत्या, कालच्या भाकऱ्या वगैरे थोडंफार खाल्ल्यानंतर काल शिळ्या भाकर बरं का भावांनो, आम्ही ना येताना हॉटेलमध्ये जेवून आलतो. मग जेवून आल्यानंतर आम्हाला कळलं की यार कालच्या भाकऱ्या आणल्यात आपण इकडं. मग आणल्यानंतर म्हटलं जरा जेवण वगैरे करून घेऊ. चटणी बी होती भावांनो, चटणी वगैरे होती, खाऊन घेतलं आणि नंतर आलो गाडीत. म्हटलं त्यांना पण त्रास व्हायला नको आणि त्यांना दाखवायला पण नको, म्हणून मी काय केलं, गाडीत आलो, गाडीत बसून ब्लॉग शूट करतो भावांनो. आता असू दे भावांनो, पलीकडे एक गाडी बघा व्हाईट कलरची, ती पण गाडी आली आणि ती सकाळी गेली ती वाटतं, बट आता काय आली काय माहीत नाही, विचारलं नाही पण भावाला. तुम्हाला दाखवतो बघा भावांनो, का व्हाईट कलरची गाडी बघा पलीकडे आता जस्ट आले भावांनो. असं ते भावांनो, आता आहे ना, आता आज माझ्याकडे सांगतो बरं का भावांनो, मी स्वतः कन्फ्यूज आहे की मी काम काय केलं पाहिजे. स्विगी इन्स्टामार्टमध्ये काम केलं तर त्याला आता जुनी आय डी झाल्यामुळे भावांनो पैसे काय देत नाही बरं का. आणि झोपटो करायचं म्हणलं, झोपटो सर तुम्हाला खरं सांगतो बरं का भावांनो, झोपटोमध्ये असं आहे की कंडिशन खूप म्हणजे खूप पळावं लागतं, सोपं नाही ती करणं भावांनो. म्हणजे कसं माहिती का, पहिले ऑर्डर दिल्यानंतर लगेच त्यांची एक बॅग असते तशी अडकवायची, गळ्यात अडकवायची आणि घेऊन जायचं पार्सल. कस्टमरला द्यायचं असली बॅग असते आणि ती बॅग लगेच आत कस्टमरला पार्सल देऊन लगेच बॅग काय करायचं भावनो, स्टोअरला जमा करायची. म्हणजे ना तेवढ्याच मिनटामध्ये जाऊन आणि तेवढ्याच मिनटामध्ये परत येणे आणि तेवढ्यात लगेच बॅग जमा करणे भावनो. असलं कुठं आहे त्या झोपटोमध्ये, म्हणून ना ते झोपटो करू वाटत नाही भावनो मी. असा विषय. आता असू द्या, काय विषय नाही. माझं म्हणणं आहे की आता 4 व्हीलर चालवावा, म्हणजे तुम्ही आमच्या कंपनीची गाडी चालवू शकतात तुमच्यापाशी TRचं लायसन असल्यावर. आणि भावांनो ऑलरेडी माझ्याकडे TRचं लायसन आहे, पण तरी पण काय वाटतं माहिती आहे भावांनो, ते पेमेंट देते का नाही कंपनीचं वगैरे, ते थोडंफार त्याचं पण टेन्शन वाटते. म्हणजे करावं काय माणसांनी, ही पण खूप म्हणजे खूप कन्फ्यूज झालं भावांनो मी. बट असू द्या भावांनो, त्याचं सोल्युशन आहे ना, मी सर्व गोष्टी सोल्युशन माझ्या डोक्यात ठेवतो आणि त्याचा प्रश्न मी स्वतः सोडवतो भावांनो. स्वतः सोडलं असल्यामुळे ना मला कुठल्या गोष्टी टेन्शन येत नाही. आता मी काय करतो भावांनो माहिती आहे का, अजून आंघोळ बिंघोळ काय केलं नाही बरं का. आपण तुम्हाला चेहरा तुम्हाला दाखवतो फ्रेश, अजून आपण काय आंघोळ वगैरे केलं नाही, दात घासले, नाश्ता केला, लगेच आलून बसलो ब्लॉग शूट करतो, एवढंच बघा भावांनो, बाकी काहीच केलं नाही मी अजून. आता माझं म्हणणं काय माहिती आहे का भावा, कंपनीची गाडी चालवली पाहिजे असं मला वाटते. रिस्क घेतल्याशिवाय इश्क नाही भावांनो, कारण की रिस्क कुठल्या बी गोष्टीमध्ये रिस्क आहे भावांनो. मी पण रिस्क घेणार आता कंपनीची गाडी चालवून. मी घरी असताना त्या सरांना कॉल लावला होता, कंपनीचे जे सर होते ना त्या सरांना कॉल लावला होता. सर म्हणलं मला या माझी गाडी या अशी बोलले. हो सर म्हटलं, मी सकाळी आल्यानंतर मला कॉल करतो आणि तुमची गाडी 100% घेतो म्हटलं मी सरांना. मग सर बोलले हा चालते, काय विषय नाही, आणि ठेवून दिला कॉल. आता भावांनो ना, मग सरांना कॉल केला नाही, तर सरांना कॉल करायचा होता आपल्याला भावांनो. सरांना कॉल केल्याशिवाय काही होणार नाही. बट ट्रॉफिक तर खूप आहे बरं का भावांनो पुण्यात.
ट्रॉपिक म्हणजे बोलायचंच काम नाही बाबा. ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की ट्रॉपिक कुठं कुठं आहे आणि कशा असतात ट्रॉपिक, आणि ट्रॉपिक झाल्यानंतर आपल्या गाड्या कशा निघतात बाहेर, म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण, म्हणजे स्वतःची मी टू व्हीलर कशी काढली ती तुम्हाला माहितीच आहे भावांनो. त्या ब्लॉगमध्ये दाखवले भावांनो मी. लय डेंजर काम आहे भावांनो. असं ते भावांनो, काय विषय नाही. आता काय करू माहिती आहे का भावांनो, अपन आता इथंच एंड करो ब्लॉग. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते नेक्स्ट ब्लॉग में, यहाँ पर एंड करते हैं.